नमस्कार. मी पांडुरंग पंढरपूरकर. लपवा छपवीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे राजकारणाचा चिंधी बाजार. निवडणूक आयोगानं 2024च्या लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. परिणामी आचारसंहिता लागू होऊन पोलिसांनी रस्त्यावर गाड्या अडवण्याचं आणि त्यात काही दडवून ठेवलं आहे का ते पाहण्याचं काम सुरू केलं आहे. मात्र राजकीय पक्षांच्या रणभेरी अजून फारशा वाचताना दिसत नाहीत. याचं कारण त्यांच्या जवळच्या गंगाजळीचा फरक हे असावं. भाजपजवळ 12,000 कोटींचा निवडणूक निधी जमा झाला तर आमच्याकडं पैसेच नाहीत हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीरपणे सांगून टाकलं. परिणामी भाजपवाले मस्त तर काँग्रेसवाले सुस्त आहेत. एकीकडं प्रादेशिक पक्षांच्या वळवळी सुरू झालेल्या दिसत असताना हे राष्ट्रीय पक्ष मात्र चळवळीत कुठंही दिसत नाहीत. मोदींना हलण्या बोलण्याची फारशी गरज नाही, कारण प्रसिद्धीची सारी माध्यमं त्यांच्यासमोर हात जोडून उभी आहेत. तिकडं राहुल गांधींची यात्राच तेवढी गाजते. बाकीच्या काँग्रेसवाल्यांना कसलीही जाग असल्याचं आणि त्यांना घाई असल्याचं अजून तरी दिसत नाही. राहुल गांधी येतील आणि आपण किंवा आपल्या लेकीसुना तरुण जातील या भ्रमात ते अजून आहेत. अनेक जागी उमेदवार नाहीत आणि काही जागी त्या पक्षाला ते सापडतही नाहीत. काँग्रेस पक्षाची ही स्थिती याआधी देशानं कधीही पाहिली नव्हती. मोदींच्या दडपणानं त्रस्त झालेल्यांना आजच्या स्थितीत बदल हवा किंवा निदान तिला ब्रेक लागलेला लोकांना हवाय. विरोधी पक्ष आणि विशेषतः प्रादेशिक पक्ष यांना याची दखल नाही आणि त्यामुळं त्यांना तशी चिंताही नाही. पवारांना पश्चिम महाराष्ट्राबाहेर पाहायचं नाही, ममतांना बंगालखेरीज भारताशी कर्तव्य नाही, अखिलेशला उत्तर प्रदेश पलीकडं जायचं नाही आणि सेना किंवा आपवाल्यांची कुंपणं त्यांना बाहेर जाऊ देत नाहीत. देश अजून एक झाला नसल्याचं आणि त्याचे प्रादेशिक आणि भाषिक तुटकपण अजून कायम असल्याचं हे लक्षण आहे. प्रादेशिक पक्षांना घरातल्या माणसांखेरीज उमेदवार दिसत नाहीत. बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही काय भानगड आहे. तिकडं चंद्रपुरात शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर हेही प्रकरण असंच आहे. वर्धेची जागा राष्ट्रवादीला जाणं, नागपुरात पक्षाला उमेदवार न सापडणं आणि अमरावतीत आणि भंडाऱ्यातही तीच स्थिती असणं हे देखील याच सुस्तीची लक्षण आहे. याआधी भाऊ एकमेकांविरुद्ध लढताना देशानं पाहिले, पण ते वैचारिक किंवा व्यासपीठांच्या दुराव्यामुळं. आताचं प्रकरण या साऱ्या पक्षांची कोंडी आणि दुःस्थिती दाखवणार आहे. ममता इंडियातनं बाहेर जातात, आप त्यात येत नाही आणि मनसेवाले एका रात्रीतनं भाजपात घुसतात असे चमत्कार आपण प्रथमच देशात पाहतो. हा सारा कुणाला लाभ मिळवून देण्याचा खटाटोप आहे हे मात्र साऱ्यांना समजणार आहे. 100 वर्षांहून अधिकचं आयुष्य आणि कमालीचा तेजस्वी इतिहास असलेल्या काँग्रेस पक्षाला ही कळा त्याच्या कार्यकर्त्यांच्या सुस्तीनं आणि त्यात शिरलेल्या नेतृत्वाश्रयी नाकर्त्या स्थानिकांमुळं आली आहे. त्यांना त्यांच्या घरच्यांखेरीज कुणी दुसरं दिसत नाहीत. साऱ्यांचीच मुलं राहुल किंवा राजीव नसतात. मात्र आपल्या पोरांची कुवतही ही माणसं लक्षात घेत नाहीत. शेकाप संपलाय. कम्युनिस्ट प्रकाश करातांनी संपवले. आता ते शोधावे लागत आहेत. समाजवाद्यांचे 1-2 म्हातारे अवशेष तेवढे शिल्लक आहेत. काही अभ्यासवर्गांखेरीज त्याही पक्षाला अस्तित्व नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही तट काही जिल्ह्यांएवढे आणि केवळ पवाराश्रयी आहेत.
2 पवाराखेरीज त्यांना अस्तित्व नाही. हीच गोष्ट सेनेची आहे. तिकडं लालूंमुळं रालोआ, नितीशमुळं जद, ममतांमुळं तृणमूल, नरसिंगरावांमुळं तेलुगू प्रजा पार्टी, तर चंद्राबाबू नायडूंमुळं तेलुगू देसम टिकली किंवा जिवंत राहिली. विचार नाही, कार्यक्रम नाही, नेते नाही आणि अनुभवी म्हणावे असे थोडेसे अनुयायी देखील केवळ सत्तेच्या आशेनं पाठीशी आहेत. ते जराशी मोहानं दुरावतात आणि दुसरीकडं जाऊन दुखावले की पुन्हा इकडं आश्रयाला येतात. ते खरे नाहीत आणि त्यांचा विश्वासही खोटाच आहे. भाजपातही याची लागण आता सुरू झालेली आहे. फक्त पक्षाच्या सत्तेमुळं ती डोळ्यात खुपत नाही एवढंच. तथापि बाकीचे बारके पक्ष आपलं अस्तित्व संपवत असल्याचं समजून घेत नसावेत एवढं त्यांचं चित्र अचंबित करणार आहे. एवढी दशकं आपण प्रादेशिक आणि स्थानिकच राहिलो आणि राष्ट्रीय पक्षांच्या मदतीनंच कधीतरी दिल्ली गाठू शकलो हे त्यांना कळत नसेल का? स्पष्टच सांगायचं तर लोकांना दिसणारी त्यांची समाप्तीही त्यांना दिसत नसेल काय? ते असेच जगत राहिले तर नाहीसे होतील. ज्यांना विरोध करायचा त्यांच्या विरुद्ध दुसऱ्या एखाद्या राष्ट्रीय पक्षासोबत जावं किंवा त्यात विलीन व्हावं हे त्यांना जाणवत नसेल का? नसेलच जाणवत. जे एवढी वर्ष समजलं नाही ते वृद्धापकाळी कसं समजेल? ही गोष्ट देशाला एकपक्षीय हुकुमशाहीकडं नेणारी आहे. खरं तर अशा हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर या लोकांनी त्याला आत्ताच नेऊन उभं केलं आहे. या प्रकाराची खंतही त्यांना नसेल तर जनतेलाच त्यांचा वेगळा विचार करावा लागणार आहे. काँग्रेस पक्ष प्रथम सुरतेत लोकमान्यांनी 1907 तोडला. पुढं सुभाषचंद्रांनी तो 1939 तोडला. मात्र समोरचं ध्येय मोठं आणि गांधीजींच्या नेतृत्वाची थोरवी मोठी यामुळं तो पक्ष सावरला. पुढं नेहरूंच्या समाजवादानं आणि इंदिरा गांधींच्या पराक्रमामुळं तो तरला. आता त्याच्याजवळही वजनदार नेतृत्व नाही आणि टीके वाचून कार्यक्रम नाही. भाजपचा अजेंडा संपलाय. आता त्याला देवळं बांधणं, गावांची नावं बदलणं, नोटबंदी करणं आणि जमेल तेवढा मुसलमानांचा द्वेष करणं यासारखीच कामं उरली आहेत. देशातल्या धर्मश्रद्धा किंवा धर्मांधता टिकवण्यावर त्याचा भर आहे आणि तोच त्याच्या अस्तित्वाचा आधार आहे. या चिंधी बाजारातनं काय पुढं येईल? हा बाजार कोण सावरेल? दरवेळी गांधी आणि जयप्रकाश कसे येतील? त्यासाठी नव्या उमेदीच्या तरुणाईलाच पंख फुटायला लागतील आणि तिलाच तशी झेप घ्यावी लागेल. हा उपदेश नाही, ही चिंता आणि वेदना आहे. ती अनेकांच्या मनात आहे. ती एकत्र आली तरी यातलं काही साधणार आहे. तशी ती यावी एवढंच इथं सांगणं आहे. कळावे. आपला पांडुरंग. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं ते मला लाईक, शेअर आणि कमेंट्स करून सांगा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.